बाळांनो, आज मी तुम्हाला एका अशा सत्याबद्दल सांगणार आहे जे ऐकताना कदाचित तुमचे डोळे पाणावतील. कारण या जगात पैसा हरवला तर पुन्हा मिळू शकतो, संपत्ती गेली तर पुन्हा उभी राहू शकते, पण एकदा एखादा माणूस आपल्या आयुष्यातून कायमचा निघून गेला तर तो पुन्हा कधीच परत येत नाही. मी स्वामी समर्थ तुम्हाला विचारतो, तुम्ही कधी एखाद्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? त्या व्यक्तीच्या हस्या चेहऱ्यामागे किती वेदना दडलेल्या होत्या हे जाणून घेतले आहे का? लोकांना त्याच्या चुका दिसल्या, त्याच्या काही कठोर शब्दांची आठवण राहिली, पण त्याने स्वतःला किती वेळा मोडून दुसऱ्यांना सांभाळले हे कुणीच पाहिले नाही. बाळांनो, या जगाची रीतच विचित्र आहे. माणूस जिवंत असतो तेव्हा त्याला टोमणे मिळतात, अपमान मिळतो, दुर्लक्ष मिळते. आणि तोच माणूस निघून गेल्यावर लोक त्याचे फोटो पाहून रडतात, त्याच्या आठवणी काढतात, त्याच्याबद्दल चांगले बोलतात. पण मी विचारतो, तो जिवंत असताना त्याला हे प्रेम का दिले नाही? कितीतरी लोक आपल्या मनात दुःख घेऊन जगत असतात. ते कोणाला सांगत नाहीत, कारण त्यांना वाटते की माझे दुःख ऐकायला कोणाकडे वेळ नाही. ते सर्वांसाठी झिजतात, सर्वांसाठी धावतात, सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणतात, पण त्यांच्या डोळ्यातील अश्रू कुणाला दिसत नाहीत. बाळांनो, लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक माणूस तुमच्यासाठी देवाने पाठवलेली एक भेट असते. आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र, पत्नी, पती, मुलं किंवा एखादी जीवाभावाची व्यक्ती. यांच्यापैकी कोणीही कायमचे तुमच्यासोबत राहणार नाही. एक दिवस वेळ त्यांना तुमच्यापासून दूर घेऊन जाईल. त्या दिवशी तुम्ही कितीही रडलात, कितीही हाक मारलीत, कितीही पश्चात्ताप केला, तरी वेळ मागे फिरणार नाही. म्हणून मी तुम्हाला आज सांगतो, ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता त्याला आजच प्रेम व्यक्त करा. ज्याच्याशी भांडण झाले आहे त्याला आजच माफ करा. जो तुमच्यापासून दूर गेला आहे त्याला जवळ करण्याचा प्रयत्न करा. कारण मृत्यू कोणाला सांगून येत नाही. शेवटची भेट कधी होईल, शेवटचे बोलणे कधी होईल, शेवटचे हसणे कधी होईल हे कुणालाच माहिती नसते. बाळांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसाठी ऐकत असाल तर कृपा करून शेवटपर्यंत ऐकत रहा. कारण पुढे मी तुम्हाला असे सत्य सांगणार आहे जे तुमचे आयुष्य बदलून टाकेल आणि कदाचित तुमच्या नात्यांना पुन्हा जिवंत करेल. आज माणसाकडे पैसा आहे, मोठी घरे आहेत, गाड्या आहेत, मोबाईल आहेत, पण माणुसकी हरवली आहे. प्रेम हरवले आहे. लोक एकमेकांच्या चुका मोजण्यात व्यस्त आहेत, पण एकमेकांचे दुःख समजून घेण्यासाठी कोणाकडे वेळ नाही. मी स्वामी समर्थ सांगतो, जर तुम्हाला खऱ्या अर्थाने माझी भक्ती करायची असेल तर मंदिरात फुले अर्पण करण्यापेक्षा एखाद्या दुःखी मनाला आधार द्या, एखाद्याचे अश्रू पुसा, एखाद्याच्या वेदना समजून घ्या. कारण माझा वास दगडाच्या मूर्तीमध्ये कमी आणि प्रेमाने भरलेल्या हृदयात जास्त आहे. कदाचित तुमच्या घरातही अशी एखादी व्यक्ती असेल जी सतत हसते पण आतून तुटलेली आहे, जी सर्वांना आधार देते पण स्वतः आधार शोधत आहे, जी सर्वांसाठी जगते पण तिची काळजी घेणारा कोणी नाही. बाळांनो, अशा व्यक्तींना जपा. कारण जे लोक सर्वांसाठी झिजतात तेच सर्वात जास्त एकटे असतात. लक्षात ठेवा, एखाद्या व्यक्तीच्या अंत्ययात्रेला हजारो लोक येण्यापेक्षा
तो जिवंत असताना त्याच्या बाजूला 2 माणसे उभी राहणे अधिक महत्त्वाचे असते. आज रात्री झोपण्यापूर्वी एक काम करा. तुमच्या आवडत्या व्यक्तीला फोन करा. त्याला सांगा, तू आहेस म्हणून माझे आयुष्य सुंदर आहे, कारण उद्या संधी मिळेल याची खात्री कुणी देऊ शकत नाही. पुढे ऐकत रहा बाळांनो, कारण आता मी तुम्हाला त्या वेदनेबद्दल सांगणार आहे, जी आपल्या प्रिय व्यक्तीला गमावल्यानंतर मनुष्याच्या हृदयात आयुष्यभर जिवंत राहते. बाळांनो, आता मी तुम्हाला त्या दुःखाबद्दल सांगणार आहे, ज्याला शब्द नसतात. जगातील कोणतेही औषध, कोणतीही संपत्ती आणि कोणताही माणूस ते दुःख पूर्णपणे दूर करू शकत नाही. ते दुःख म्हणजे आपल्या जीवापाड प्रिय असलेल्या व्यक्तीला कायमचे गमावण्याचे दुःख. जेव्हा एखादी प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून जाते, तेव्हा सुरुवातीला मनाला विश्वासच बसत नाही. आपल्याला वाटते, ही बातमी खोटी असावी. आत्ताच तो समोरून येईल. आत्ताच त्याचा फोन येईल. आत्ताच त्याचा आवाज ऐकू येईल. पण हळूहळू सत्य समोर येते आणि ते सत्य हृदयाला चिरून टाकते. घर तेच असते, भिंती त्याच असतात, वस्तू त्याच असतात, पण त्या व्यक्तीच्या अनुपस्थितीने सगळे काही बदलून जाते. त्याची खुर्ची रिकामी दिसते. त्याचा आवाज कानात घुमत राहतो. त्याच्या आठवणी प्रत्येक कोपऱ्यातून आपल्याला हाक मारत राहतात. बाळांनो, त्या क्षणी माणूस सर्वात जास्त कोणत्या गोष्टीने तुटतो माहिती आहे का? त्याला त्या व्यक्तीची आठवण येत नाही फक्त, तर त्याला स्वतःच्या वागण्याचा पश्चात्ताप होतो. मी त्याच्याशी थोडं प्रेमाने बोलू शकलो असतो, मी त्याला माफ करू शकलो असतो, मी त्याला वेळ देऊ शकलो असतो, मी त्याची काळजी अधिक घेतली असती. हे विचार माणसाच्या मनाला रात्रंदिवस छळत राहतात. मी स्वामी समर्थ सांगतो, जगात सर्वात मोठी शिक्षा कोणती असेल तर ती म्हणजे पश्चात्ताप. कारण पश्चात्ताप माणसाला जिवंतपणे जाळतो. ज्यावेळी ती व्यक्ती जिवंत होती, त्यावेळी आपण आपल्या अहंकाराला महत्त्व दिले. आपले राग, आपले मतभेद, आपले हट्ट मोठे वाटले. पण ती व्यक्ती गेल्यानंतर कळते की हे सगळे किती क्षुल्लक होते. बाळांनो, आज अनेक घरे अशी आहेत जिथे एकाच घरात राहणारे लोक एकमेकांशी बोलत नाहीत. भाऊ भावाशी बोलत नाही. मुलगा वडिलांशी बोलत नाही. पती पत्नीशी बोलत नाही. छोटीशी चूक, छोटासा गैरसमज आणि वर्षानुवर्षे मनामध्ये भिंती उभ्या राहतात. पण मी तुम्हाला विचारतो, जर उद्या सकाळी त्या व्यक्तीला काही झाले तर तुमच्या मनात आयुष्यभरासाठी काय उरेल? फक्त पश्चात्ताप. म्हणून बाळांनो, माणसांना जिंकण्याचा प्रयत्न करा, वाद जिंकण्याचा नाही. कारण नाती जिंकली तर आयुष्य सुंदर होते, पण अहंकार जिंकला तर माणूस एकटा पडतो. आजकाल लोक म्हणतात, माझ्याकडे वेळ नाही. पण मी सांगतो, वेळ नसतो असे नाही, प्राधान्य नसते. मोबाईलसाठी वेळ आहे, सोशल मीडियासाठी वेळ आहे, पण घरातील माणसांसाठी वेळ नाही. ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य घालवले, त्यांच्यासोबत बसण्यासाठी वेळ नाही. बाळांनो, हीच तर काळाची शोकांतिका आहे. माणूस हजारो अनोळखी लोकांशी बोलतो, पण घरातील व्यक्तीच्या मनातील वेदना समजून घेण्यासाठी त्याच्याकडे 2 मिनिटे नसतात. आणि मग एक दिवस अचानक बातमी येते आणि सगळे संपते. त्या क्षणी ना पैसा कामाला येतो, ना पद, ना प्रतिष्ठा. फक्त आठवणी उरतात, फक्त अश्रू उरतात आणि मनात एकच आवाज घुमत राहतो, काश
अजून एक संधी मिळाली असती बाळांनो, म्हणून मी आज तुम्हाला विनंती करतो. जर तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती अशी असेल जी तुमच्यावर मनापासून प्रेम करते, तर तिला कधीही गृहीत धरू नका. कारण प्रेम करणारे लोक सहज मिळत नाहीत. स्वार्थासाठी सोबत राहणारे हजारो मिळतील, पण तुमच्या दुःखात तुमचा हात धरणारे फार थोड असतात. आणि ज्यांना अशी माणसे मिळाली आहेत, त्यांनी स्वतःला भाग्यवान समजावे. बाळांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही तुमच्या एखाद्या आवडत्या व्यक्तीसाठी ऐकत असाल, तर कृपया शेवटपर्यंत ऐकत रहा. कारण पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की खरा भक्त, खरा माणूस आणि खरा प्रेम करणारा व्यक्ती कसा असतो आणि स्वामींच्या दृष्टीने माणुसकीचे खरे मूल्य काय आहे. पुढे ऐकत रहा बाळांनो. मी स्वामी समर्थ तुम्हाला आज एक अत्यंत मोठे सत्य सांगत आहे. नीट ऐका. या पृथ्वीवर जन्माला आलेला प्रत्येक माणूस एक दिवस जाणार आहे. हा नियम राजा असो वा रंक, श्रीमंत असो वा गरीब, विद्वान असो वा सामान्य, सर्वांसाठी सारखाच आहे. आज तुम्ही ज्या घराचा अभिमान करता, ज्या पैशाचा अभिमान करता, ज्या जमिनीचा अभिमान करता, ज्या पदाचा अभिमान करता, ते सर्व इथेच राहणार आहे. तुम्ही या जगात येताना काही घेऊन आला नव्हता आणि जाताना देखील काही घेऊन जाणार नाही. क्षणभर थांबा आणि विचार करा बाळांनो. जग सोडून गेलेल्या लोकांनी काय सोबत नेले? कोट्यवधी रुपयांचे मालक होते, त्यांनी काय नेले? मोठमोठे बंगले होते, त्यांनी काय नेले? सत्ता होती, प्रसिद्धी होती, हजारो लोक त्यांच्या पुढे मागे फिरत होते, त्यांनी काय नेले? काहीच नाही. त्यांच्या हातात शेवटच्या क्षणी पैसा नव्हता, सत्ता नव्हती, प्रसिद्धी नव्हती. फक्त त्यांच्या कर्मांची शिदोरी त्यांच्या सोबत होती. आणि म्हणून मी सांगतो, माणसाने पैसा कमवू नये असे नाही, प्रगती करू नये असे नाही, संसार करू नये असे नाही, पण त्या सर्वांपेक्षा माणुसकी मोठी असली पाहिजे. आज माणूस पैसा कमावण्यात इतका व्यस्त झाला आहे की त्याला जगायला वेळ राहिलेला नाही. उद्याची चिंता करत करत आजचा दिवस जगायचा राहून गेला आहे. भविष्यासाठी धावताना वर्तमान हरवून बसला आहे. लोक म्हणतात, आणखी थोडा पैसा मिळाला की आनंदी होईल. पण बाळांनो, आनंद विकत मिळत असता तर जगातील श्रीमंत लोक कधीच दुःखी झाले नसते. खरा आनंद पैशामध्ये नसतो. खरा आनंद माणसांमध्ये असतो. घरात प्रेमाने बोलणारी माणसे असणे हा आनंद आहे. आईच्या हातचे 2 घास प्रेमाने खाणे हा आनंद आहे. वडिलांच्या डोळ्यातील समाधान पाहणे हा आनंद आहे. मुलांच्या चेहऱ्यावरचे निरागस हसू हा आनंद आहे. मित्राच्या खांद्यावर हात ठेवून मन मोकळे करणे हा आनंद आहे. पण दुर्दैवाने आज माणूस आनंद शोधण्यासाठी जगभर फिरतो आणि घरातील प्रेमाकडे दुर्लक्ष करतो. बाळांनो, तुम्ही कधी स्मशानभूमीत जाऊन पाहिले आहे का? तिथे प्रत्येक समाधी एकच गोष्ट सांगत असते, जगण्यासाठी आलो होतो, पण जगायचे राहून गेले. कितीतरी लोक आयुष्यभर पैसा जमा करत राहिले, पण स्वतःसाठी एक दिवसही जगले नाहीत. कितीतरी लोकांनी संसारासाठी स्वतःचे सुख त्यागले, पण आपल्या प्रिय माणसांना 2 प्रेमाचे शब्द बोलायला वेळ काढला नाही. आणि मग एक दिवस काळाने हाक दिली. आयुष्य संपले, खेळ संपला.
आणि मागे राहिल्या फक्त आठवणी. बाळांनो, म्हणून मी सांगतो, राग जास्त काळ मनात ठेवू नका. अहंकार जास्त काळ मनात ठेवू नका. कारण ज्यांच्यावर राग धरला आहे तेच कदाचित उद्या तुमच्या सोबत नसतील. आज तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे खूप वेळ आहे, पण वेळ ही सर्वात मोठी भ्रम आहे. काल जे आपल्या सोबत होते ते आज नाहीत. आज जे आपल्या सोबत आहेत ते उद्या असतील याची खात्री नाही. म्हणून प्रत्येक भेट शेवटची असू शकते असे समजून माणसांशी वागा. प्रत्येक संवाद शेवटचा असू शकतो असे समजून प्रेमाने बोला. प्रत्येक दिवस शेवटचा असू शकतो असे समजून आनंदाने जगा. बाळांनो, तुम्ही मंदिरात येता, माझ्यासमोर हात जोडता, मला फुले वाहता. मला त्याचा आनंद आहे. पण माझी खरी पूजा कोणती माहिती आहे का? जेव्हा तुम्ही एखाद्या रडणाऱ्या व्यक्तीचे अश्रू पुसता, जेव्हा तुम्ही एखाद्या भुकेल्या व्यक्तीला अन्न देता, जेव्हा तुम्ही एखाद्याला क्षमा करता, जेव्हा तुम्ही एखाद्याला प्रेम देता, तेव्हा माझे हृदय प्रसन्न होते. कारण देवाला फुले नकोत, देवाला माणुसकी हवी आहे. आज जगामध्ये माणसे भरपूर आहेत, पण माणुसकी कमी झाली आहे. नाती भरपूर आहेत, पण आपुलकी कमी झाली आहे. संपर्क भरपूर आहेत, पण संबंध कमी झाले आहेत. मोबाईलमध्ये हजारो नंबर आहेत, पण संकटात धावून येणारी माणसे फार कमी आहेत. म्हणून बाळांनो, माणसे जोडा, माणसे तोडू नका. प्रेम पेरा, द्वेष पेरू नका. कारण शेवटी तुम्हाला आठवले जाणार आहे ते तुमच्या पैशासाठी नाही, तर तुमच्या स्वभावासाठी. तुमच्या बँक बॅलन्ससाठी नाही, तर तुमच्या चांगुलपणासाठी. तुमच्या संपत्तीसाठी नाही, तर तुम्ही किती हृदय जिंकली यासाठी. एक दिवस तुमचा फोटो भिंतीवर लागेल, लोक तुमच्या आठवणी काढतील. तेव्हा कोणीही म्हणणार नाही की या माणसाकडे किती पैसा होता. लोक एवढेच म्हणतील, खूप चांगला माणूस होता, सर्वांना मदत करायचा, मनाने खूप श्रीमंत होता. यापेक्षा मोठी संपत्ती कोणती? म्हणून बाळांनो, आजपासून जीवन जगायला सुरुवात करा. सकाळचा सूर्य अनुभवायला सुरुवात करा. कुटुंबासोबत हसायला सुरुवात करा. स्वतःवर प्रेम करायला सुरुवात करा. देवाने दिलेल्या प्रत्येक क्षणाचे आभार मानायला सुरुवात करा. जे नाही त्याचा विचार करून दुःखी होऊ नका. जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. कारण लाखो लोकांना ते देखील मिळालेले नाही जे आज तुमच्याकडे आहे. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जे गेले ते काही घेऊन गेले नाही, आणि आपणही काही घेऊन जाणार नाही. मग एवढा अहंकार कशासाठी? एवढा द्वेष कशासाठी? एवढी स्पर्धा कशासाठी? एवढा राग कशासाठी? प्रेम करा बाळांनो. माणुसकी जपा. नाती जपा. आठवणी निर्माण करा. कारण शेवटी तुमच्या आयुष्याचा हिशोब पैशाने नाही, तर तुम्ही किती प्रेम दिले आणि किती प्रेम मिळवले याने होणार आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही हे सत्य समजून घ्याल, त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने जगायला सुरुवात कराल. आयुष्याचा सर्वात मोठा प्रश्न मृत्यू नाही. सर्वात मोठा प्रश्न आहे की आपण जिवंत असताना कसे जगलो. कारण मृत्यू हा प्रत्येकाला येणार आहे, पण जीवन कसे जगायचे हे प्रत्येकाच्या हातात आहे.
मी स्वामी समर्थ तुम्हाला सांगतो, संकटांना घाबरू नका, दुःखांना शाप समजू नका, कारण जीवनातील प्रत्येक दुःख तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी आलेले असते. ज्याने दुःख पाहिले नाही त्याला सुखाची किंमत कधीच समजत नाही. ज्याने अंधार अनुभवला नाही त्याला प्रकाशाचे महत्त्व कधीच कळत नाही. आणि ज्याने माणसांची खरी ओळख पाहिली नाही त्याला स्वतःची ओळख कधीच होत नाही. बाळांनो, तुमच्या आयुष्यात काही लोक फक्त उपयोगासाठी येतील, काम संपले की निघून जातील. काही लोक तुमच्या यशामध्ये सहभागी होतील पण संकटामध्ये सोडून जातील. काही लोक तुमच्या चेहऱ्यावर हसतील आणि पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट बोलतील. हे सर्व पाहून निराश होऊ नका, कारण प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यात एखादा धडा शिकवण्यासाठी आलेली असते. जे तुम्हाला सोडून गेले त्यांनी तुम्हाला आत्मनिर्भर बनवले. ज्यांनी विश्वासघात केला त्यांनी सावध राहायला शिकवले. ज्यांनी अपमान केला त्यांनी तुमच्यातील ताकद जागी केली. आणि ज्यांनी प्रेम दिले त्यांनी जगण्याचे कारण दिले. म्हणून कोणाबद्दलही मनात कटुता ठेवू नका, कारण राग धरून तुम्ही दुसऱ्याला नाही स्वतःलाच त्रास देत असता. बाळांनो, आयुष्य खूप लहान आहे. काल तुम्ही लहान होता, आज मोठे झालात, उद्या म्हातारे व्हाल आणि एक दिवस हे शरीर पंचमहाभूतांमध्ये विलीन होईल. वेळ किती वेगाने निघून जातो ना. काल ज्यांच्या मांडीवर बसून आपण खेळलो ते आईवडील आज वृद्ध झाले आहेत. काल जी मुले बोट धरून चालत होती ती आज स्वतःच्या आयुष्यात व्यस्त झाली आहेत. काल जे मित्र रोज भेटायचे ते आज वर्षानुवर्षे भेटत नाहीत. म्हणून मी सांगतो, वेळेला पकडण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येक क्षण प्रेमाने जगा. आईवडिलांसोबत बसा, त्यांच्या गोष्टी ऐका, कारण एक दिवस त्यांच्या खुर्च्या रिकाम्या होतील. त्या आवाजांची जागा शांतता घेईल आणि तेव्हा तुम्हाला त्यांच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण अमूल्य वाटेल. बाळांनो, जीवनाचा आनंद मोठ्या गोष्टींमध्ये नसतो. जीवनाचा आनंद छोट्या छोट्या क्षणांमध्ये लपलेला असतो. कुटुंबासोबत घेतलेला चहा, मित्रांसोबत केलेले हसणे, पावसात भिजणे, मुलांचे निरागस बोलणे, आईच्या हातचा स्वयंपाक, वडिलांचा आशीर्वाद, हेच तर खरे धन आहे. पण माणूस ते विसरतो. तो सतत भविष्याच्या मागे धावत राहतो आणि वर्तमान हातातून निसटून जाते. बाळांनो, तुमच्याकडे जे आहे त्यात आनंदी राहायला शिका. याचा अर्थ स्वप्ने सोडा असा नाही. प्रगती करा, मोठे व्हा, यशस्वी व्हा, पण त्या यशासाठी स्वतःची माणसे गमावू नका. कारण जेव्हा शेवटचा श्वास जवळ येतो तेव्हा माणूस आपल्या बँक खात्याकडे पाहत नाही, तो आपल्या माणसांकडे पाहतो. तो विचार करतो की मी कोणासाठी जगलो, मी कोणाला आनंद दिला, मी कोणाचे अश्रू पुसले, मी कोणावर प्रेम केले. आणि बाळांनो, ज्याच्याकडे या प्रश्नांची सुंदर उत्तरे असतात तोच खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो. आजपासून एक संकल्प करा, कोणाच्याही मनाला जाणीवपूर्वक दुःख देणार नाही, कोणाचा अपमान करणार नाही, कोणाचा तिरस्कार करणार नाही. जे शक्य आहे तेवढी मदत करीन, प्रेमाने बोलेन, माणुसकी जपेन,
कारण तुम्ही दिलेले प्रेम कधीच वाया जात नाही. तुम्ही केलेली मदत कधीच हरवत नाही. तुम्ही दिलेला आधार कधीच विसरला जात नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देव सर्व पाहत असतो. तुम्ही जगाला फसवू शकता, लोकांना फसवू शकता, पण कर्माला फसवू शकत नाही. जे पेराल तेच उगवेल. म्हणून प्रेम पेरा, दयाळूपणा पेरा, माणुसकी पेरा, विश्वास पेरा. कारण उद्या जेव्हा तुमच्या आयुष्याचा शेवटचा दिवस येईल तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर भीती नसेल, तुमच्या मनात पश्चात्ताप नसेल, तुमच्या डोळ्यात समाधान असेल. कारण तुम्ही फक्त आयुष्य काढलेले नसेल तर आयुष्य जगलेले असेल. बाळांनो, हा व्हिडिओ जर तुमच्या हृदयाला स्पर्श करत असेल तर तुमच्या त्या प्रिय व्यक्तीची आठवण नक्की काढा जी आज तुमच्या सोबत आहे. तिला सांगा की तुम्ही तिच्यावर प्रेम करता. कारण प्रेम व्यक्त करण्यासाठी उद्याची वाट पाहू नका. कदाचित उद्या उशीर झालेला असेल. बाळांनो, मी स्वामी समर्थ तुम्हाला एक गोष्ट सांगतो जी जर तुम्ही मनापासून समजून घेतली तर तुमच्या आयुष्यातील अनेक दुःखे आपोआप कमी होतील. माणूस आयुष्यभर धावत असतो, कधी पैशामागे, कधी प्रतिष्ठेमागे, कधी नावामागे, कधी इतरांच्या मान्यतेमागे. पण जेव्हा जीवनाचा शेवटचा क्षण जवळ येतो तेव्हा त्याला कळते की ज्यासाठी इतकी धावपळ केली त्यातील एकही गोष्ट त्याच्यासोबत येणार नाही. ज्या घरासाठी आयुष्य खर्च केले ते इथेच राहणार आहे. ज्या बंकेतील पैशासाठी झोप उडवली तो पैसा इथेच राहणार आहे. ज्या जमिनींसाठी भांडणे केली ती जमीन इथेच राहणार आहे. शेवटी माणूस रिकाम्या हातानेच जातो. मग बाळांनो, विचार करा, जे गेले ते काय घेऊन गेले आणि आपण काय घेऊन जाणार आहोत. जर उत्तर काहीच नाही असेल तर मग या काही दिवसांच्या जीवनात एवढा अहंकार कशासाठी. आज अनेक लोक नाती तोडत आहेत पण जोडत नाहीत. लोक एकमेकांवर प्रेम करण्याऐवजी एकमेकांना सिद्ध करण्यात व्यस्त आहेत. कोण मोठा, कोण बरोबर, कोण श्रीमंत, कोण प्रभावशाली याची स्पर्धा सुरू आहे. पण काळाला यापैकी कोणत्याही गोष्टीचे महत्त्व नाही. काळ फक्त एवढेच पाहतो की तुम्ही माणूस म्हणून कसे जगलात. तुम्ही किती लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, किती दुःखी मनांना आधार दिला, किती वेळा कोणाला माफ केले, किती वेळा कोणाचे अश्रू पुसले. कारण शेवटी तुमच्या नावापुढे किती मोठे पद होते हे जग विसरेल, पण तुमच्या स्वभावामुळे किती लोकांना सुख मिळाले हे लोक लक्षात ठेवतील. बाळांनो, जीवन फार सुंदर आहे पण आपण ते अवघड करून ठेवले आहे. आपण उद्याची चिंता करत आजचा आनंद हरवून बसलो आहोत. आपल्याकडे जे नाही त्याचा विचार करण्यात आपण इतके गुंतलो आहोत की देवाने जे दिले आहे त्याचे मूल्य आपल्याला दिसेनासे झाले आहे. 2 वेळचे अन्न आहे, डोक्यावर छप्पर आहे, आपल्यावर प्रेम करणारी काही माणसे आहेत, शरीर चालत आहे, श्वास सुरू आहे, तरीही आपण दुःखी असतो. कारण समाधान हरवले आहे. समाधानाशिवाय सुख मिळत नाही. ज्याच्याकडे कोट्यवधी रुपये आहेत तोही असमाधानी असू शकतो आणि ज्याच्याकडे थोडे आहे तोही आनंदी असू शकतो. आनंद हा परिस्थितीत नसतो, तो दृष्टिकोनात असतो. म्हणून मी सांगतो बाळांनो, जीवन जगायला शिका. सकाळी उठल्यावर सूर्याला नमस्कार करा. आईवडिलांशी प्रेमाने बोला.
कुटुंबासोबत काही क्षण हसा. मित्रांची चौकशी करा. ज्यांच्यावर प्रेम करता त्यांना ते व्यक्त करा. कारण वेळ निघून गेल्यावर पश्चात्तापाशिवाय काहीच उरत नाही. अनेक लोकांना त्यांच्या प्रिय व्यक्ती गेल्यानंतर समजते की त्यांनी किती मोठी चूक केली. जिवंत असताना 2 प्रेमाचे शब्द बोलले नाहीत, जवळ घेतले नाही, समजून घेतले नाही, आणि मग आयुष्यभर त्या रिकामेपणासोबत जगावे लागते. म्हणून जिवंत माणसांवर प्रेम करा. फोटोवर हार चढवण्यापेक्षा जिवंत असताना त्यांच्या गळ्यात प्रेमाचा हार घाला. बाळांनो, माणुसकी जपा. कारण हेच एक धन आहे जे मृत्यूनंतरही तुमच्या नावासोबत जिवंत राहते. तुमच्या मुलांना संपत्ती देण्यापेक्षा चांगले संस्कार द्या. तुमच्या मित्रांना भेटवस्तू देण्यापेक्षा प्रेम द्या. तुमच्या कुटुंबाला सुविधा देण्यापेक्षा वेळ द्या. कारण पैसा पुन्हा मिळू शकतो, पण गेलेला वेळ परत मिळत नाही. तुटलेले मन सहज जोडले जात नाही, आणि गमावलेली माणसे पुन्हा परत येत नाहीत. आजपासून एक निर्णय घ्या बाळांनो. कोणाबद्दलही द्वेष ठेवायचा नाही. कोणाला मुद्दाम दुखवायचे नाही. शक्य तितक्या लोकांना मदत करायची. आनंद वाटायचा. प्रेम वाटायचे. कारण प्रेम दिल्याने कमी होत नाही, ते वाढते. दया दाखवल्याने माणूस लहान होत नाही, तो मोठा होतो. क्षमा केल्याने पराभव होत नाही, तर आत्म्याचा विजय होतो. हे जीवन काही दिवसांचे आहे. उद्या कोण असेल आणि कोण नसेल हे कुणालाच माहीत नाही. म्हणून प्रत्येक दिवस कृतज्ञतेने जगा. प्रत्येक क्षण प्रेमाने जगा आणि प्रत्येक नाते जपून ठेवा. आणि शेवटी बाळांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसाठी ऐकत असाल तर कृपया शेवटपर्यंत ऐकत रहा. कारण पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की स्वामींचा खरा भक्त संकटांमध्येही कसा शांत राहतो, दुःखांमध्येही कसा हसतो आणि मृत्यूच्या सत्याला स्वीकारून प्रत्येक दिवस आनंदाने कसा जगतो. लक्षात ठेवा, जगात काहीही कायमचे नाही. कायमचे आहे ते फक्त प्रेम, माणुसकी आणि चांगल्या कर्मांची सुगंधी आठवण. बाकी सर्व इथेच राहणार आहे बाळांनो. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो, या जगात जर काही खरोखर तुमच्या सोबत जाणार असेल तर ती तुमची भक्ती, तुमची सेवा आणि तुमची सत्कर्मे. पैसा, संपत्ती, मानसन्मान, पद, प्रतिष्ठा, नाती, घरे, जमिनी हे सर्व इथेच राहणार आहे. पण तुम्ही केलेले चांगले कर्म, तुम्ही दिलेला आधार, तुम्ही केलेली निष्काम सेवा आणि माझ्यावरील तुमची श्रद्धा हीच तुमची खरी शिदोरी असणार आहे. म्हणून भक्ती करा, पण दिखाव्याची भक्ती करू नका. लोकांना दाखवण्यासाठी केलेली भक्ती मला कधीच प्रिय नसते. मला प्रिय असते ती मनातून केलेली भक्ती, ज्या भक्ताच्या डोळ्यात प्रेम असते, हृदयात करुणा असते आणि वागण्यात माणुसकी असते. तो भक्त मला सर्वात जवळचा असतो. आज अनेक लोक मंदिरात येतात, मोठमोठ्या पूजा करतात, दान करतात, पण घरी गेल्यावर आपल्या माणसांशी कठोरपणे वागतात. एखाद्याच्या मनाला वेदना देतात. एखाद्याचा अपमान करतात. बाळांनो, अशी भक्ती अपूर्ण आहे. कारण जोपर्यंत तुमच्या हृदयात प्रेम जागृत होत नाही, तोपर्यंत भक्तीचा खरा अर्थ समजत नाही. माझी खरी सेवा म्हणजे एखाद्या दुःखी माणसाला धीर देणे, एखाद्या भुकेल्या जीवाला अन्न देणे, एखाद्या निराश मनामध्ये आशेचा दिवा पेटवणे. जो दुसऱ्यांच्या वेदना समजून घेतो, तो माझ्या सर्वात जवळ असतो.
बाळांनो, जीवनात कितीही संकटे आली तरी भक्ती सोडू नका. कारण संकटांच्या काळातच श्रद्धेची खरी परीक्षा होत असते. सुखामध्ये देवाचे नाव घेणे सोपे असते, पण दुःखामध्ये विश्वास टिकवणे हे खरे भक्तीचे लक्षण असते. अनेक वेळा तुम्हाला वाटेल की मी एकटा पडलो आहे, माझे कोणी नाही, माझ्या वेदना कोणी समजत नाही. पण त्या क्षणी हे लक्षात ठेवा की स्वामी तुमच्या पाठीशी उभे आहेत. तुम्ही रडत असताना तुमच्या अश्रूंना पाहणारा मी आहे. तुम्ही खचत असताना तुम्हाला सावरणारा मी आहे. तुम्ही हरवत असताना तुम्हाला मार्ग दाखवणारा मी आहे. म्हणून निराश होऊ नका. जीवनाचा प्रत्येक दिवस देवाची देणगी समजा. प्रत्येक सकाळ नवीन सुरुवात समजा. जे मिळाले त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि जे मिळाले नाही त्याबद्दल दुःखी होऊ नका. कारण देव नेहमी योग्य वेळी योग्य तेच देत असतो. माणसाला वाटते की मला सर्व काही लगेच मिळावे, पण परमेश्वराला माहित असते की कोणती गोष्ट कधी द्यायची. म्हणून विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि सत्य चांगले कर्म करत राहा. बाळांनो, शेवटी जेव्हा या जीवनाचा पडदा पडेल तेव्हा तुमच्या सोबत तुमची गाडी येणार नाही, तुमचे घर येणार नाही, तुमचे बँक खाते येणार नाही. तुमच्या सोबत येईल ती तुमच्या कर्मांची सावली. म्हणून असे जीवन जगा की शेवटच्या क्षणी पश्चाताप नको. असे जीवन जगा की तुमच्या जाण्यानंतर लोक तुमच्या संपत्तीची नाही तर तुमच्या चांगुलपणाची आठवण काढतील. असे जीवन जगा की तुमच्या स्मरणाने कोणाच्या डोळ्यात प्रेमाचे अश्रू यावेत. आणि असे जीवन जगा की जेव्हा तुम्ही माझ्यासमोर याल तेव्हा तुमचे मन शांत असेल, हृदय समाधानी असेल आणि आत्मा आनंदी असेल. म्हणून बाळांनो, भक्ती करा, सेवा करा, सत्याचा मार्ग सोडू नका, माणुसकी जपा, प्रेम वाटा. कारण शेवटी तुमच्या सोबत येणार आहे ती फक्त भक्ती, सेवा आणि सत्कर्मांची कमाई. बाकी सर्व काही या जगातच राहून जाणार आहे. बाळांनो, आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारतो ज्याचे उत्तर प्रत्येकाने स्वतःच्या मनात शोधले पाहिजे. जर आज तुमच्या जीवनाचा शेवटचा दिवस असेल तर तुम्ही समाधानी असाल का? तुम्हाला असे वाटेल का की मी भरभरून जगलो, प्रेम दिले, प्रेम मिळवले, लोकांना मदत केली, माणुसकी जपली? की तुमच्या मनात पश्चात्तापाची जळजळ असेल? कारण मृत्यूची भीती माणसाला नसते बाळांनो, भीती असते ती अपूर्ण राहिलेल्या गोष्टींची. भीती असते ती बोललेल्या शब्दांची. भीती असते ती जपलेल्या नात्यांची. भीती असते ती त्या माणसांची ज्यांना आपण वेळ देऊ शकलो नाही. आज अनेक लोक म्हणतात वेळ नाही, पण मी विचारतो, वेळ नाही की प्राधान्य नाही? दिवसाचे 24 तास प्रत्येकाला सारखेच मिळतात, पण आपण त्या वेळेचा उपयोग कशासाठी करतो? मोबाईलवर तासनतास घालवतो, इतरांच्या आयुष्याकडे पाहतो, तुलना करतो, चिंता करतो, पण स्वतःच्या घरातील माणसांकडे पाहायला वेळ नसतो. आई शांतपणे बसलेली असते, वडील तुमच्या 2 शब्दांच्या प्रतीक्षेत असतात, पत्नी तुमच्या सहवासाची वाट पाहत असते, मुलांना तुमच्या सोबत खेळायचे असते, पण आपण म्हणतो आता वेळ नाही, आणि मग एक दिवस वेळ निघून जाते, माणसे निघून जातात, आणि उरतो तो फक्त पश्चात्ताप. बाळांनो,
जगात सर्वात श्रीमंत माणूस तो नाही ज्याच्याकडे सर्वात जास्त पैसा आहे. सर्वात श्रीमंत तो आहे ज्याच्याकडे प्रेम करणारी माणसे आहेत. ज्याच्या संकटात 4 माणसे त्याच्या पाठीशी उभी राहतात. ज्याच्या जाण्याने लोकांच्या डोळ्यात अश्रू येतात. कारण पैसा तुम्हाला सुविधा देऊ शकतो, पण प्रेम देऊ शकत नाही. पैसा घर बांधू शकतो, पण कुटुंब नाही. पैसा औषध आणू शकतो, पण आरोग्य नाही. पैसा बिछाना आणू शकतो, पण शांत झोप नाही. म्हणून आयुष्यभर पैशाच्या मागे धावताना माणुसकी हरवू देऊ नका. मी स्वामी समर्थ सांगतो, जीवन ही स्पर्धा नाही. जीवन हा अनुभव आहे. प्रत्येक दिवस हा देवाने दिलेला प्रसाद आहे. त्याचा आनंद घ्या. सकाळचा सूर्य पहा. पक्ष्यांचा आवाज ऐका. आईवडिलांचे चरण स्पर्श करा. मुलांना मिठी मारा. मित्रांची विचारपूस करा. कारण हेच क्षण एक दिवस आठवणी बनून राहणार आहेत. आणि जेव्हा तुम्ही वृद्ध व्हाल तेव्हा तुम्ही किती पैसा कमावला हे आठवणार नाही. पण कोणकोणत्या माणसांसोबत हसलात, कोणाला आधार दिला, कोणासाठी रडलात, कोणावर प्रेम केले हे आठवेल. बाळांनो, अनेक लोक विचारतात, स्वामी, खरा धर्म कोणता? मी सांगतो, खरा धर्म म्हणजे माणुसकी. जो दुसऱ्याच्या वेदनेत सहभागी होतो तो धार्मिक आहे. जो दुसऱ्याला उभे करतो तो धार्मिक आहे. जो सत्य बोलतो, प्रामाणिक राहतो, प्रेम करतो, क्षमा करतो, तो धार्मिक आहे. फक्त पूजा, आरती, जप आणि व्रत याने धर्म पूर्ण होत नाही. धर्म तेव्हा पूर्ण होतो जेव्हा तुमच्या वागण्यात दया दिसते, तुमच्या शब्दात प्रेम दिसते आणि तुमच्या कृतीत सेवा दिसते. आज जगामध्ये लोक खूप हुशार झाले आहेत, पण संवेदनशील राहिलेले नाहीत. लोकांकडे माहिती खूप आहे, पण समजूतदारपणा कमी झाला आहे. लोक एकमेकांच्या चुका शोधण्यात तरबेज झाले आहेत, पण गुण पाहायला विसरले आहेत. प्रत्येक माणसामध्ये काही ना काही चांगले असते. जर तुम्ही चांगुलपणा शोधायला सुरुवात केली तर जग सुंदर वाटू लागेल. पण जर तुम्ही फक्त दोष शोधत राहिलात तर स्वतःचे जीवनही दुःखी होईल. म्हणून बाळांनो, लोकांना माफ करायला शिका. काही जखमा वेळेवर सोपवा. काही गोष्टी सोडून द्या. प्रत्येक लढाई जिंकणे आवश्यक नसते. काही वेळा शांत राहणे हा सर्वात मोठा विजय असतो. काही वेळा माफ करणे ही सर्वात मोठी ताकद असते. आणि काही वेळा पुढे चालत राहणे हेच सर्वात योग्य उत्तर असते. जीवन खूप सुंदर आहे, पण ते फक्त त्या माणसाला दिसते जो कृतज्ञ असतो. रोज सकाळी उठून देवाचे आभार माना. श्वास चालू आहे याबद्दल आभार माना. डोळे पाहत आहेत, पाय चालत आहेत, कुटुंब आहे, अन्न आहे याबद्दल आभार माना. कारण लाखो लोक असे आहेत ज्यांच्याकडे हेही नाही. कृतज्ञता माणसाला श्रीमंत बनवते. तक्रार माणसाला गरीब बनवते. आणि बाळांनो, शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. जेव्हा तुमच्या आयुष्याचा शेवटचा दिवस येईल तेव्हा तुमच्या सोबत फक्त 3 गोष्टी असतील: तुमची भक्ती, तुमची सेवा आणि तुमची सत्कर्मे. बाकी सर्व मागे राहील. म्हणून आजपासून असे जगा की तुमच्या आत्म्याला शांती मिळेल. असे जगा की तुमच्या जाण्यानंतर लोक म्हणतील, हा माणूस खूप मोठा नव्हता,
पण खूप चांगला होता, कारण चांगुलपणापेक्षा मोठी कोणतीही ओळख नसते. बाळांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही अजूनही ऐकत असाल तर तुमच्या हृदयात प्रेम जिवंत आहे. म्हणून एक विनंती करतो, आजच त्या व्यक्तीला फोन करा ज्याच्याशी तुमचे बोलणे बंद आहे. आजच आई-वडिलांना मिठी मारा. आजच कोणाला तरी मदत करा. आजच कोणाला तरी माफ करा. कारण उद्या कोण पाहिल, कोण ऐकेल आणि कोण असेल याची खात्री नाही. जीवन थांबत नाही, वेळ थांबत नाही आणि मृत्यू कोणाची वाट पाहत नाही. म्हणून जगा बाळांनो, भरभरून जगा, प्रेमाने जगा, भक्तीने जगा, सेवाभावाने जगा आणि प्रत्येक दिवसाला देवाची भेट समजून जगा. बाळांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जगात सर्वात कठीण काम कोणते असेल तर ते म्हणजे चांगला माणूस बनून राहणे. कारण आजच्या काळात स्वार्थाला किंमत आहे, पैशाला किंमत आहे, दिखाव्याला किंमत आहे, पण मनाच्या चांगुलपणाला फार कमी लोक किंमत देतात. तरी सुद्धा तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका. कारण दुसरे कसे वागतात यावर तुमचे कर्म ठरत नाही, पण तुम्ही कसे वागता यावर तुमचे भविष्य ठरते. मी स्वामी समर्थ सांगतो, जेव्हा एखादे झाड फळांनी भरलेले असते तेव्हाच त्यावर सर्वात जास्त दगड मारले जातात. त्याचप्रमाणे जे लोक प्रेमळ असतात, मदत करणारे असतात, मनाने स्वच्छ असतात, त्यांनाच सर्वात जास्त वेदना सहन कराव्या लागतात. लोक त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेतात, त्यांच्या भावनांशी खेळतात, त्यांना गृहीत धरतात. पण बाळांनो, त्यामुळे दुःखी होऊ नका. कारण देवाच्या दरबारात प्रत्येक अश्रूची नोंद होत असते. प्रत्येक त्याग, प्रत्येक वेदना आणि प्रत्येक चांगले कर्म देवापर्यंत पोहोचत असते. कधी कधी तुम्हाला वाटेल की मी सर्वांसाठी इतके केले, पण माझ्यासाठी कोणीच नाही. मी सर्वांना आधार दिला, पण मला आधार देण्यासाठी कोणी नाही. मी सर्वांच्या सुखदुःखात सहभागी झालो, पण माझ्या वेदना समजून घेणारे कोणी नाही. अशा वेळी खचून जाऊ नका. कारण ज्या माणसाचे हृदय मोठे असते, त्याची परीक्षा देखील मोठी असते. परमेश्वर ज्याच्यावर जास्त प्रेम करतो, त्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी त्याला संघर्षातून घडवत असतो. बाळांनो, जीवनात काही लोक तुमच्यावर अन्याय करतील. काही लोक तुमच्या भावना दुखावतील. काही लोक तुमच्याबद्दल खोटे बोलतील. काही लोक तुमच्या प्रेमाची किंमत करणार नाहीत. पण त्यांच्यामुळे तुमचा स्वभाव बदलू देऊ नका. कारण चिखलात कमळ उमलते, चिखल कमळात बदलत नाही. त्याचप्रमाणे परिस्थिती कितीही वाईट असली तरी तुमचा स्वभाव, तुमची माणुसकी आणि तुमची श्रद्धा जिवंत ठेवा. आज तुम्ही कोणाला दुखावले असेल तर त्याची माफी मागा. कोणावर राग धरला असेल तर तो सोडून द्या. कोणाशी बोलणे बंद केले असेल तर पुन्हा संवाद सुरू करा. कारण जीवन खूप लहान आहे. आपण किती वर्षे जगलो यापेक्षा आपण किती प्रेम दिले हे अधिक महत्त्वाचे आहे. शेवटच्या क्षणी माणूस वर्षांची मोजणी करत नाही, तो आठवणींची मोजणी करतो. बाळांनो, स्मशानभूमी हे जगातील सर्वात मोठे विद्यापीठ आहे. तिथे गेल्यावर समजते की प्रत्येक भांडण व्यर्थ होते, प्रत्येक अहंकार व्यर्थ होता, प्रत्येक द्वेष व्यर्थ होता. शेवटी सर्वांना एकाच मातीत विलीन व्हायचे आहे. मग एवढा अभिमान कशाचा? एवढा राग कशाचा? एवढी स्पर्धा कशासाठी? आज ज्यासाठी माणूस झोप हरवतो,
उद्या ते सर्व दुसऱ्याच्या मालकीचे होणार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, कमवा, प्रगती करा, मोठे व्हा, पण माणुसकी गमावू नका. घर मोठे करा, पण मन छोटे करू नका. पैसा वाढवा, पण प्रेम कमी करू नका. प्रतिष्ठा मिळवा, पण नम्रता सोडू नका. कारण नम्रतेशिवाय महानता येत नाही आणि माणुसकीशिवाय भक्ती पूर्ण होत नाही. बाळांनो, माझा खरा भक्त तो नाही जो फक्त माझे नाव घेतो. माझा खरा भक्त तो आहे जो एखाद्याच्या डोळ्यातील अश्रू ओळखतो, जो कोणालाही कमी लेखत नाही, जो गरजूला मदतीचा हात देतो, जो आपल्या आईवडिलांची सेवा करतो, जो आपल्या कुटुंबावर प्रेम करतो, जो सत्याचा मार्ग सोडत नाही. अशा भक्तावर माझी कृपा आपोआप होते. लक्षात ठेवा, या जगात आलेला प्रत्येक माणूस एक दिवस जाणार आहे. पण जाताना दोन प्रकारची माणसे असतात. एक अशी ज्यांच्या जाण्याने लोक काही दिवस बोलतात आणि विसरून जातात, आणि दुसरी अशी ज्यांच्या जाण्याने वर्षानुवर्षे लोकांच्या डोळ्यात पाणी येते. कारण त्यांनी लोकांच्या हृदयात स्थान मिळवलेले असते, त्यांनी प्रेम दिलेले असते, त्यांनी माणुसकी जपलेली असते. म्हणून बाळांनो, असे जगा की तुमची ओळख तुमच्या पैशाने होऊ नये, तर तुमच्या स्वभावाने व्हावी. असे जगा की तुमच्या जाण्यानंतर लोक तुमच्या संपत्तीची नाही, तर तुमच्या चांगुलपणाची चर्चा करतील. असे जगा की तुमच्या आठवणी लोकांना प्रेरणा देतील. आणि असे जगा की शेवटच्या क्षणी तुम्ही स्वतःकडे पाहून म्हणू शकाल, हो, मी आयुष्य जगलो, मी प्रेम केले, मी सेवा केली, मी भक्ती केली, आणि मी माणुसकी जपली. पुढे ऐकत रहा बाळांनो, कारण आता मी तुम्हाला सांगणार आहे की मनुष्याच्या जीवनातील सर्वात मोठा खजिना कोणता आहे, जो ना चोरीला जातो, ना नष्ट होतो आणि जो मृत्यूनंतरही आत्म्यासोबत राहतो. बाळांनो, आता मी तुम्हाला त्या खजिन्याबद्दल सांगणार आहे, जो ना सोन्याचा आहे, ना चांदीचा आहे, ना पैशाचा आहे. हा खजिना प्रत्येक माणसाकडे असू शकतो, पण प्रत्येकजण तो कमावत नाही. हा खजिना म्हणजे चांगली कर्मे, निष्काम सेवा, निर्मळ भक्ती आणि लोकांच्या हृदयातून मिळालेले आशीर्वाद. हा असा खजिना आहे जो कोणताही चोर चोरू शकत नाही, कोणतीही आग जाळू शकत नाही आणि मृत्यू देखील हिरावून घेऊ शकत नाही. बाळांनो, आज जगात अनेक लोक करोडो रुपये कमावतात, मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरतात, ऐश्वर्यपूर्ण जीवन जगतात. पण रात्री झोपताना त्यांना शांत झोप येत नाही, कारण मन अस्वस्थ असते. दुसरीकडे एखादा सामान्य माणूस असतो, त्याच्याकडे फार काही नसते, पण त्याने कोणाचे मन दुखावलेले नसते, त्याने अनेकांना मदत केलेली असते, त्याचे अंतःकरण स्वच्छ असते. तो रात्री शांतपणे झोपतो. कारण खरी श्रीमंती बंकेत नसते, ती मनात असते. मी स्वामी समर्थ तुम्हाला सांगतो, या पृथ्वीवर तुमचा खरा परिचय तुमच्या नावाने नाही, तर तुमच्या कर्माने होतो. जन्माला येताना तुम्हाला नाव दुसऱ्यांनी दिले, पण चांगुलपणाची ओळख तुम्हाला स्वतः निर्माण करावी लागते. म्हणून असे काहीतरी करा की तुमच्या अस्तित्वामुळे कोणाच्या जीवनात प्रकाश निर्माण व्हावा. एखाद्या दुःखी माणसाच्या चेहऱ्यावर हसू आणा. एखाद्याला धीर, एखाद्याचे दुःख ऐका. कारण कधीकधी एका प्रेमळ शब्दाची किंमत हजारो रुपयांपेक्षा जास्त असते. बाळांनो,
जीवनात कितीही यश मिळाले तरी नम्रता सोडू नका. फळांनी भरलेले झाड नेहमी खाली झुकते. त्याचप्रमाणे खरा मोठेपणा नम्रतेमध्ये असतो. जो स्वतःला मोठा समजतो तो आतून रिकामा असतो. पण जो इतरांना मान देतो, प्रेम देतो, तो खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो. लक्षात ठेवा, अहंकार माणसाला लोकांपासून दूर नेतो, तर नम्रता लोकांच्या हृदयात स्थान देते. आजकाल लोकांना प्रसिद्ध व्हायचे आहे, पण चांगले व्हायचे नाही. लोकांना मोठे दिसायचे आहे, पण मोठे मन ठेवायचे नाही. बाळांनो, प्रसिद्धी काही दिवसांची असते, पण चांगुलपणाची आठवण पिढ्यानपिढ्या जिवंत राहते. म्हणून लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. देव काय पाहत आहे याचा विचार करा. कारण लोक चेहरा पाहतात, पण परमेश्वर हृदय पाहतो. बाळांनो, या जगात कोणीही कायमचे नाही. आज जो तुमच्या सोबत आहे तो उद्या नसू शकतो. म्हणून प्रत्येक भेटीचे महत्त्व समजा. प्रत्येक नात्याची किंमत समजा. आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र, पत्नी, पती, मुले ही सर्व देवाने दिलेली अमूल्य देणगी आहे. त्यांच्यासोबत घालवलेला वेळ हा जीवनातील सर्वात मोठा लाभ आहे. पैसा पुन्हा मिळू शकतो, पण गेलेली माणसे परत मिळत नाहीत. म्हणून बाळांनो, आयुष्यभर फक्त कमवत राहू नका. काही क्षण जगण्यासाठीही ठेवा. काही वेळ हसण्यासाठी ठेवा. काही वेळ कुटुंबासाठी ठेवा. काही वेळ भक्तीसाठी ठेवा. काही वेळ सेवेसाठी ठेवा. कारण शेवटी जेव्हा जीवनाचा हिशोब मांडला जाईल, तेव्हा देव तुम्हाला विचारणार नाही की तू किती पैसा कमावला. तो विचारेल, तू किती माणसे जोडलीस, किती जणांना आधार दिलास, किती जणांच्या डोळ्यातील अश्रू पुसलेस, किती वेळा सत्याची साथ दिलीस. बाळांनो, सत्याचा मार्ग कठीण असतो, पण तोच मार्ग शेवटी शांतीकडे घेऊन जातो. खोटेपणा काही काळासाठी यश देऊ शकतो, पण समाधान देऊ शकत नाही. सत्यासाठी कधी कधी एकटे राहावे लागते, अपमान सहन करावा लागतो, गैरसमज सहन करावे लागतात. पण ज्याने सत्य सोडले नाही, त्याचा हात मी कधी सोडत नाही. वेळ लागेल, परीक्षा होतील, पण शेवटी विजय सत्याचाच होतो. म्हणून भक्ती करा, पण मनापासून करा. सेवा करा, पण अपेक्षेशिवाय करा. प्रेम करा, पण स्वार्थाशिवाय करा. आणि जीवन जगा, पण माणुसकी विसरू नका. कारण बाळांनो, शेवटी तुमच्यासोबत येणार आहे ती. तुमची भक्ती, तुमची सेवा, तुमचे प्रेम आणि तुमची सत्कर्मे, बाकी सर्व काही इथेच राहून जाणार आहे. जग तुमच्या संपत्तीला विसरेल, पण तुमच्या चांगुलपणाला कधीच विसरणार नाही. आणि म्हणून मी पुन्हा सांगतो, आजपासून प्रत्येक दिवस असा जगा की रात्री झोपताना मनात पश्चात्ताप नको, तर कृतज्ञता असावी. प्रत्येक दिवस असा जगा की कोणाच्या तरी जीवनात तुम्ही प्रकाश बनाल. प्रत्येक दिवस असा जगा की तुमच्या जाण्यानंतरही तुमच्या चांगुलपणाचा सुगंध लोकांच्या हृदयात दरवळत राहील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.